टू यू बाय चितळे बंधू। भारतानं नाकाबंदी केल्यानंतर पाकिस्तानचाही मोठा निर्णय, शिमला करार रद्द करण्याचा इशारा। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, भारतासोबतचा व्यापारही स्थगित। दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात, अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांची उपस्थिती, तर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह विरोधी पक्षाचे विविध नेतेही हजर। ठाकरेंच्या शिवसेनेची दांडी। दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना। दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचा इशारा। परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांची चर्चा। पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा आणि जर्मनीच्या राजदूतांसोबत बैठक। नौदलाची INS सुरत युद्धनौका सज्ज, जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी, तर विक्रांत युद्धनौकेवर फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात। डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी। डोळ्यांदेखत वडिलांना गोळ्या घातल्या, मायलेकीचा अनुभव ऐकून महाराष्ट्र सुन्न। डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली। संजय लेलेंच्या मुलानं सांगितला अंगावर शहारा उभा करणारा अनुभव। जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं सांगितली मन विषण्ण करणारी कहाणी। काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक मुंबईत परतायला सुरुवात। एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानांचं नियोजन। जे कधी विमानात बसले नव्हते त्यांनी विमानात त्यांना बसायची संधी मिळाली। पर्यटकांबद्दल बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य। पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन, कर्मचारी केक घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या